तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त ढोबळी मिरची. तर हिची म्हणजे खायलासुद्धा ही भन्नाट लागते. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा इथे मी ढोबळी मिरच्या 5 ते 6 ढोबळी मिरची घेतलेली आहे. अशा प्रकारे जसे व्हिडिओमध्ये दाखवतात तशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. त्याचा देठाचा भाग आहे तो काढायचा आहे आणि आतून त्याच्या सगळं बिया काढायच्या आहे. तुम्हाला जर असं जसं आपण भरलेलं वांगं असं जसं चिरतो वांगं जसं चिरतो तसं चिराय असेल तर तसं सुद्धा करू शकता. पण असं केल्यानं मसाला जो आहे आपण भरलेला तो बाहेर येत नाही आणि ढोबळी मिरची सर्व साईडून छान भाजते आणि मसालासुद्धा करपत नाही. त्याच्यामुळे ही पद्धत खूप योग्य आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ढोबळी मिरची चिरून घ्या. आता वाटण बनवूया. तर बघा खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे आणि छोटा चमचा जिऱ्याचा घेतलेला आहे. छान पाणी न टाकता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. आता ताटामध्ये घेतलेलं आहे बघा 2 चमचे शेंगदाण्याचे कूट, 1 पाव चमचा हळद घेतलेली आहे, थोडीशी चटणी घेतलेली आहे आपली जी रेग्युलर चटणी असते ती आणि छान आपल्याला जो मसाला आपण वाटून घेतला होता तो घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं, एक अर्धा चमचा धनेपूड घालायची आणि 1 चमचाभर तेल घालायचं आणि छान मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. एकजीव सगळं करून घ्यायचं आणि एक एक करून आपल्याला ढोबळी मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे मसाला. आता ह्या ढोबळ्या मिरच्या गावावरून आलेल्या होत्या, कारण जिथे आम्ही राहतो, आम्ही केरळमध्ये राहतो, तर तिथे ह्या छोट्या छोट्या ढोबळ्या मिरच्या भेटत नाहीत, खूप मोठ्या मिरच्या भेटतात. तर ह्या गावावरून आलेल्या आहेत. तर बघा अशा प्रकारे मी ढोबळी मिरची भरून घेतलेली आहे, बघू शकता. आणि असा मसालासुद्धा बाहेर येत नाही आणि मिरचीसुद्धा सर्व बाजूनी छान भाजते. तर बघू आता बघा कढईमध्ये घेतलेलं आहे तेल. आता थोडंसं घालायचे जिरे, थोडीशी मोहरी घालायची आणि 2-4 कढीपत्त्याची पानं घालायची आणि एक एक करून आपल्याला ढोबळी मिरची तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. मसाला आता आपण टाकणार नाहीत, कारण की मसाला जर आता सुरुवातीलाच टाकला तर तो करपतो. त्यासाठी मसाला सगळ्यात शेवटी टाकायचा. तर अशा प्रकारे सर्व बाजूने आपल्याला ढोबळी मिरची जी आहे ती तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. तर बघू शकता आपला मसाला अजिबात बाहेर आलेला नाही. आता मिरची सर्व बाजूने छान भाजलेल्या आहेत. आता जो उरलेला मसाला होता तो सुद्धा तेलामध्ये छान 1-2 मिनटं भाजून घेऊयात. मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे सगळं. तर बघू शकता आपला मसालासुद्धा छान भाजलेला आहे आणि मिरचीसुद्धा शिजलेली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यासच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत.